नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आजची रेसिपी आपले साबुदाण्याची आहे। तर साबुदाण्याचे आपण वडे बनवतो, खिचडी बनवतो, त्याचप्रमाणे आपण एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला मी आता तुम्हाला साहित्य दाखवते। आता ह्या साबुदाण्यापासून भरपूर काय काय आपण पदार्थ बनवतो। तर हे बघा, ह्या वाटीने मी एक वाटी साबुदाणा घेतलाय। साबुदाणे मोठेच आहेत, छोटे नाही। आणि ह्या पदार्थाला खरं म्हणजे छोटे साबुदाणे लागतात, पण माझ्याकडे नव्हते। मी बघितले वाण्याकडे, त्यांच्याकडे पण नव्हते, तर मी हे मोठे साबुदाणे घेतलेत। ही एक वाटी आणि 4 तास भिजवून घेतलेत ते मी। आणि इथे आपल्याला काय ड्रायफ्रूट लागणार आहेत। इथे मी काजू बदामाची ही पावडर करून घेतले। 5 काजू घेतलेत, 5 बदाम घेतलेत। आणि आपल्याला दुधाची पावडर लागणार आहे। 2 चमचे दुधाची पावडर घेतले, अर्धा चमचा वेलची घेतले, कुटून घेतलेली आहे ती। आणि हे मी 2 चमचे सुकं खोबरं असं किसून घेतलंय। आणि काजू बदामाचे असे काप करून घेतलेत। आणि हे पिस्ताचे काप आहेत। आणि आपल्याला दूध लागणार आहे, ते मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे मी भिजवून घेतलेले आहेत, हे बघा। तर हे थोडं असं चमच्याने आपल्याला हे मॅच करून घ्यायचे आहेत असे। आता काय मी जो पदार्थ करते ते तुम्हाला वाटत तर आता साबुदाण्याचे आपण काय काय, आणि हे उपासासाठी एकदम उत्तम पदार्थ आहे। तुम्हाला वाटत असेल काय बनवते, तर तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला समजेल काय मी बनवते। आता मी असं मॅच करून घेते, कारण कसं याला थोडा चिकटपणा आला पाहिजे, त्यासाठी मी हे मॅच करून घेते। आता आपल्याला त्याच्यामध्ये हे काय काय साहित्य टाकून घ्यायचं आहे। हे बघा, ही पावडर केली ना काजू बदामची, ती मी टाकून घेते। ही दूध पावडर टाकून घेते। आणि ह्याच्यामध्ये हे दूध पावडर टाकायलाच पाहिजे, त्याने टेस्ट चांगली येते। वेलची पावडर टाकते। आणि हे किसून घेतलेले खोबरं आहे ना, ते टाकून घेते याच्यामध्ये। आणि काजू बदामाचे काप आहेत ना, ते आपल्याला नंतर लागणार आहेत, ते साईडला करून ठेवते। आता हे सगळं आपलं मिक्स करून झालंय। त्याच्यामध्ये मी 1 चमचा पिठी साखर टाकून घेते। तर ते पण आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे आपलं मिक्स झालेलं आहे। हे हाताला चिकटलं ना, तर थोडंसं तेल लावायचं आणि हे काढून घ्यायचं असं। तर हे थोडा वेळ जरा आपण साईडला ठेवूया। आता गॅस पेटवून घेते मी, कढई ठेवून घेते। आता हे आपण दूध घेतलंय ना, ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया। हे अर्धा लिटर दूध आहे। आणि हे दूध आपल्याला थोडं आटवायचं आहे। आता मी हाताला थोडं तेल लावून घेते। तुम्हाला जर घी लावायचे असले तरी पण लावू शकता। आणि हे आता आहे ना, ह्याचं आपल्याला हे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत। हे बघा, हे असं गोळे करून घ्यायचे। एकदम छोटे करायचे, कारण ते दुधामध्ये टाकलं ना का ते मोठे मोठे होतात। तर मी कोणता पदार्थ बनवते, मी उपासाची साबुदाण्याची रसमलाई बनवते। तर ह्याच्यामध्ये एक मी वेलची टाकून घेतले। आणि आपल्याला आहे ना साखर टाकून घ्यायची त्याच्यात। हे बघा, ही 1 वाटी साखर टाकून घेतले मी। हे बघा, आपले गोळे इथं बनवून झालेत सगळे। आणि इथं दुधाला पण उकळी आलेली आहे। आता आपण काय करायचं आहे, आता हे गोळे करून घेतलेत ना, ते आपल्याला या दुधामध्ये सोडायचे आहेत। असं एक एक करून सगळे सोडायचे आहेत ह्याच्यामध्ये। आणि हे सोडलं का आपल्याला 5 ते 7 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे दूध पण आटतं आणि हे पण शिजतं। ह्याला चांगलं शिजून द्यायचं आहे आपल्याला। तर याच्यावरती झाकण ठेवते आणि ह्याला शिजून द्यायचं आहे, 5 ते 7 मिनिटं ह्याला शिजून द्यायचं आहे। आता हे बघा, बघा कसे शिजून वरती आलेत। आणि आपण छोटे छोटे केले होते, हे बघा कसे फुगलेत ते। आता आपल्याला हे ड्रायफ्रूट आपण घेतलेले आहेत ना, काजू बदाम, ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। काजू बदाम पिस्ता, आणि आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ते। मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजवायचं आहे। अजून थोडं आटलं पाहिजे ते। हे बघा केवढे मोठे मोठे झालेत।
बघा मैत्रिणींनो, माझी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. परत झाकून ठेवते आणि परत आपल्याला अजून 5-6 मिनटं शिजवून घ्यायचं. आता आपण बघू झाकण काढून किती शिजले ते. हे बघा मस्त शिजून झालंय आपलं. एकदम नरम सूत झाले आणि दूध पण बघा किती घट्ट झाले. याला घट्टपणा आलाय भरपूर. इथं आपली रबडी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते. आता हे थंड झालं ना का आणखी घट्ट होईल. गॅस बंद केलाय मी. तर इथे आपली साबुदाण्याची रसमलाई उपवासासाठी तयार केलेली आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्ही बनवाच, आवडीने खाल. ही उपवासासाठी लय एकदम उत्तम पदार्थ आहे हा. ह्याला मी रसमलाई नाव दिलं आहे. तुम्ही काय जे नाव देणार आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा मला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.